भारत आणि अमेरिका यांच्यातल्या बहुप्रतीक्षित व्यापार कराराला अंतिम रूप देण्याच्या दृष्टीनं दोन्ही देशांमध्ये व्यापार वाटाघाटींची नवी फेरी संपली आहे. वाणिज्य विभागाचे अतिरिक्त सचिव दर्पण जैन यांच्या नेतृत्वाखालील 12 भारतीय अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळानं 3 दिवस ही चर्चा केली. भारत प्रदीर्घ काळापासून आपल्या कृषी क्षेत्राच्या हितसंबंधांविषयी अतिशय दक्ष असल्यामुळे मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटीत कोणत्याही दबावाखाली तडजोडीला तयार होणार नाही असं मत अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रियर यांनी व्यक्त केलं. मात्र तरी देखील इतर काही मुद्द्यांवर परस्पर सहमती होऊ शकेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. भारताच्या शिष्टमंडळानं अमेरिकेचे दक्षिण आणि मध्य आशियासाठीचे सहाय्यक USTR ब्रँडन लिंच यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकी शिष्टमंडळासोबत व्यापार कराराच्या तपशिलावर चर्चा केली. यापूर्वी 2 फेब्रुवारी रोजी भारत आणि अमेरिका यांच्यात द्विपक्षीय व्यापार करार झाला होता. या करारानुसार अमेरिकेच्या बाजारपेठेत भारताला प्राधान्यक्रमाचा प्रवेश हवा होता. मात्र रशियन तेल खरेदीच्या मुद्द्यावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या आयात शुल्कामुळे आणि त्यानंतर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं या आयात शुल्काविरोधात दिलेल्या निर्णयामुळे दोन्ही देशांदरम्यान सुधारित करारासाठी वाटाघाटी सुरू आहेत. आपल्या हितसंबंधांचं रक्षण करण्यासाठी जास्त फायदेशीर आणि व्यवहार्य करार करण्यासाठी भारत अतिशय दक्ष आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पुढच्या आठवड्यात बहुप्रतीक्षित